वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या गोरख धंद्यावर गुन्हे शाखेने छापे टाकले आहेत। कारवाईत एकूण 7 गॅस सिलेंडर रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले असून धुळे शहर, आझाद नगर, देवपूर, चाळीसगाव रोड व मोहाडी नगर पोलीस ठाणे हद्दीत देखील छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे। धुळे शहरात बेकायदेशीर गॅस रिफिलिंगवर मोठी कारवाई। 6 ठिकाणी एकाच वेळी छापे। धुळे शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून वाहनामध्ये बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या गोरख धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली। माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यासाठी विशेष पथके तयार केली होती। दिनांक 6/12/2025 रोजी घेतलेल्या या धडक कारवाईत एकूण 7 गॅस सिलेंडर रिफिलिंगसाठी पाठवले जाणारे साहित्य मिळून अंदाजे 25,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई धुळे शहर, आझाद नगर, देवपूर, चाळीसगाव रोड आणि मोहाडी नगर पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी करण्यात आली। देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील चंदननगर, मोचीवाडा परिसरात प्रभारी पथकाने धाड टाकली असता प्रदीप रूपचंद सूर्यवंशी वय 48 वर्ष, राहणार विष्णुनगर, मोचीवाडा हा व्यक्ती घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा व वाहनामध्ये गॅस भरण्याच्या साहित्यासह आढळून आला। त्याच्या विरुद्ध लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस रेग्युलेशन ऑर्डर 2000 कलम 1(3) उल्लंघन व जी व क कलम 3(7) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई माननीय SP श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी आणि अंमलदार संतोष हिरे, सदेसिंग चौहान, प्रकाश सोनार, हेमंत बोरसे, योगेश चौहान, शशिकांत देवरे, तुषार सूर्यवंशी, मायूस सोनवणे, चेतन बोरसे, सुशील शेंडे, हर्षल चौधरी, जगदीश सूर्यवंशी, विनायक खैरनार व कैलास महाजन यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।